लावली होती, तर नियोजन कसं केलं होतं आणि आज कशा पद्धतीने उत्पन्न? आपण 1.5 एकरमध्ये लावली आहे पपई. आणि यावर्षी कसं एल निनोच्या प्रभावामुळे अत्यंत कमी पाऊस होता. पण आम्ही कसं हे ड्रिप इरिगेशनचं सिस्टमचा वापर करून आणि मग उत्पन्न घेतोय आम्ही त्याचं. पण यावर्षी अत्यंत पाऊस खूप कमी आहे. आणि आता नाशिक मार्केटला विकतो आम्ही. पपईचं बाजारभाव बी चांगले आहे, 20 रुपये किलो जाते आता. कशा पद्धतीने फायदा होतो? आणि या नाही फायदा म्हणजे यावर्षी कसं ड्रीप इरिगेशन वापरल्यामुळं पाऊस खूप कमी होता. एल निनो अजून पाऊस कमीच आहे. आणि त्यामुळं चांगलं उत्पन्न घेतलं आम्ही हे वापरून. पपईच का निवडली तुम्ही? पपई म्हणजे कसं तिला आपलं पाणी ड्रीपनं पाणी चालतं पाणी, आणि कसं कांद्याला पण यावर्षी भाव नव्हते, म्हणून आम्ही पपईचं नवीन पीक घेऊन बघितलं. साधारण किती खर्च झाला आणि आता तुम्हाला किती उत्पन्नाची अपेक्षा आहे? साधारणतः तरी खर्च एक लाखापर्यंत खर्च झाला आहे. आणि आता सुरुवात झाली आहे आता माल निघायला. एकंदरीत आता जे मिळत असे बाजारभावाच्या नुसार किती उत्पन्न येऊ शकतं, काय अपेक्षा आहे? हा, होऊ शकतं आता म्हणजे 4 एक लाख रुपये उत्पन्न होऊ शकतं आत्ताच्या बाजारभाव जर चालले, या बाजारभाव टिकले तर. पण आता कसं आहे, यावर्षी पाऊस बघ कमी आहे, आता पावसावर अवलंबून राहील उत्पन्नाचं असं.